बरवेशा उरघालो काळोरी मुलाने लाभेला बदुनावला जीवधारा दर्शनी सकल संत कंठभूषण सकल संत कंठभूषण अनंत कृपासागर भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याणमूर्ती विश्ववंदनी जगद्गुरु श्री तुकोबार यांचा संत प्रकरणातील 4 चरणाचा अभंग आपण भगवत चिंतन सिरीज घेत आहोत. अनंत को ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुण निधान रत्मणी प्राण संजीवन जगदाधार भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांची मायबाग ज्ञानियांची राजे वैष्णवाग्रगण्य अखंड समाधी विश्व माऊली ज्ञानोबरा श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी संतांच्या कृपाशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालकर्म करणारे टाळकरी वृंद मृदंग वादकाने पंडित श्रोतृवर्ग सर्वांच्या परम आणि पावन उपस्थितीमध्ये ब्रह्मनी गुरुवर्य श्री महंत दत्तगिरी बाबा अर्थात महाराजांच्या 10व्या पुण्यस्मरणार्थ बाळकृष्ण बाबांच्या 10व्या पुण्यस्मरणार्थ समापन्न झालेला देवदुर्लभ भक्ती महोत्सव परमपूज्य परमश्रद्धेय श्री महंत कैलासगिरी बाबा परमश्रद्धेय प्रेममूर्ती नारायणजी महाराज आणि परमपूज्य परमवंदनीय विजयजी महाराज आदी महापुरुषांच्या सामिप्यात जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंगावर आपण संकल्पित वेळी चिंतन करणार आहोत. या महापुरुषांना पाहिल्यानंतर मला वैकुंठवासी परमश्रद्धेय गुरुवर्य धुंडा महाराजांच्या वाक्याची आठवण झाली. गुरुवर्य मोठे महाराज म्हणायचे विद्यार्थ्यांनी स्वतःचं ज्ञान अशा गुरुजनांच्या पुढे तपासून घ्यावं. वारकरी संप्रदायातील सर्वांगीण गुरुबंधू मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हे समस्त सभा साधू संतांची महामुनी विरक्तांची पंडित पाठक ज्ञानियांशी या सकळांशी विनवणी सर्वांच्या पुढ्यात जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगावर आपण अल्पशा वेळेत चिंतन करणार आहोत. जगाचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल 84 लक्ष योनी जीवजंतूमध्ये सगळ्यात बुद्धिवान प्राणी जर कोणता असेल तर तो मनुष्य प्राणी अतिबुद्धिवान आहे. एका बाजूला माणसाच्या विकासाचा आलेख प्रतिक्षण वर्धमान आहे. प्रत्येक क्षेत्रात त्याची प्रगती होऊ लागली. ती राजकीय असेल सामाजिक असेल किंवा शैक्षणिक असेल. एक खेदाची बाब सांगतो आध्यात्मिक आलेख मात्र हळूहळू माणसाचा ढासळला जाऊ लागलेला आहे. या भौतिकवादामध्ये मनुष्य सत्यकालीन नास्तिकवादी होऊ लागलेली फार मोठी चिंतेची बाब आहे महाराज. त्याचं कारण आहे पाश्चात्य संस्कृतीने आमच्या हिंदू संस्कृतीवर केलेला आक्रमण. अलीकडे भारत देशातला पुष्कळशा तरुण वर्गाला नास्तिकवादी होऊ लागले. तेवढा सदैव गुरुवर्य धुंडा महाराज म्हणायचे ज्या देवाने माणसाला तोंड दिलंय त्या तोंडानेच माणसं देव नाही म्हणतात. यापेक्षा जगात दुसरा नास्तिकवाद कोणता असेल. पण एक सिद्धांत सांगतो आपल्या पुढे. संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महापुरुषांनी असा सिद्धांत मांडला की असं म्हणतात
जगाच्या पाठीवर एकही मनुष्य नास्तिक नाही असं ज्ञानेश्वर महाराजांचं मत आहे. देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजन श्री जाहले असे केवळ माझ्या ठाई. ज्ञानोबराय म्हणतात माणसं नास्तिक नाही. कदाचित तो पुरोगामित्वाचा मूर्खा बांधून स्वतःला नास्तिक जरी म्हणत असेल ना तरी तो आस्तिकच कशावर एक गंमत सांगतो. प्रौढी म्हणून सांगणार नाही. फर्ग्युसन कॉलेजला आमचं शिक्षण झालं की ते जवळ एसपी कॉलेज. एसपी कॉलेजला उन्हाळ्याच्या काळामध्ये मे महिन्यात मोठे मोठे व्याख्यान होतात. त्याला वसंत उत्सव म्हणतात. त्या समितीने एका जगप्रसिद्ध व्याख्यात्याला बोलवलेलं होतं. त्याला विषय दिलेलं होतं काय जगामध्ये देव आहे का नाही म्हणून. तोही वक्ता तसा सहस्त्रेश होता. त्यांनी 90 मिनिटांमध्ये इतकं अस्खलित व्याख्यान केलं की 90 मिनिटांमध्ये त्यांनी पटवून दिलं काय जगात देवच नाही म्हणून. बऱ्याच मालकाऱ्यांना शंका आली. ते नाही म्हणतात, ठासून सांगतात आणि तर घातली नेमकं खरं कोणा शंकित मनुष्य माणसं झाली. पण तिथे एक अनुभवी जाणकार वारकरी होता ज्याला शास्त्राचं काही परोक्ष ज्ञान झालेलं होतं. ते व्याख्यान संपल्यानंतर तो वारकरी उठून उभा राहिला त्या सारांच्या जवळ गेला. हात जोडून म्हणू लागला सर आज खरंच तुमच्यामुळे कळालं आम्हाला जगात देव नाही म्हणून. ते व्याख्यानाला जरा बरं वाटलं. माझ्या व्याख्यानाची दखल घेणारा एखादा तरी वारकरी. पण तो त्याच्यावर थांबला नाही. त्याने लागली दुसरा प्रश्न विचारला सर मला एक कळालं जगात देव नाही म्हणून पण मी तुम्हाला असं विचारतो तुम्ही इतकं सुंदर कसं काय बोलू शकता. त्या व्याख्यात्याने उत्तर दिलं बाबा ही देखील देवाचीच कृपा आहे. आस्तिक का नास्तिक आहे आणि कोणी गणपतीचा दृष्टांत सांग. आमच्याही गावामध्ये काही नास्तिक आहे. नाव विचारू नका रोजच गावात राहावं लागतं. हे बोलू का असं काही समजायचं कारण नाही. ज्या गावामध्ये संत महापुरुष जन्माला येतात तिथे नास्तिक माणसं नसतात असा विचार करण्याचं काहीच कारण नाही. जरा पुढे बोलू. ज्या गावात साधू संत जन्माला येतात ना तिथे नास्तिकांचा भरणा अधिकच आहे असं ज्ञानोबरांचा छळ करणारी मंडळी काय पाकिस्तानातून थोडी आली होती. तुकोबरांचा गाठा बुडवणारे काय आफ्रिकेतून बोलवले होते का. नाथ महाराजांचा अंगावर थुंकण्याकरता असलेला तो यवन त्याला काय परदेशातून थोडंच बोलवलं होतं. तो इतिहास होता. तसं आमच्याही गावात एक नास्तिक कधी भजन नाही कीर्तन नाही. प्रकाश भाऊ एकादशी त्याच्या कॅलेंडरला काय गंमत अशी. सकाळी तो गावाच्या बाहेर निघाला. जात असताना पांडुरंगाच्या पुढून निघाला तर तो सिगारेट ओढत होता. पांडुरंगाचं मंदिर आल्याबरोबर त्यांनी ते तोंडात सिगारेट 2 बोटात धरलं असं मागं केलं. पांडुरंगाला मान वापरून नमस्कार करून मी हे पाहिलं पटकनच पुढे गेलो. त्यांनी मला पाहिल्याबरोबर ते सिगारेट फेकून दिलं. हे त्याचं भलेपण. त्याला कमीत कमी एवढं तरी कळालं महाराजाच्या पुढे उडू नये. काहीला हे कळत नाही महाराज. अहो आत्ता लॉकडाऊन उठल्यानंतर मी पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला गेलो. चंद्रभागेचं स्नान केलं. अंग बसून धोतरच दिसत होतो. इतक्यात एक बिडी ओढणारा मनुष्य बिडी ओढत ओढत माझ्याकडे आला आणि मला काय म्हणाला माहिती का महाराज धरा बिडी. मी म्हणालो मी ओढत नाही हो. तो म्हणाला ओढायला नाही बिडी 2 मिनिटे हातात धरा मला तुमचं दर्शन घ्यायचं. आपलं भानच नाही. आता बिडी माझ्या हातात घेणार आणि मग माझं दर्शन घ्यायचं. पण तो जसा बरा होता त्याने सिगारेट फेकून दिली. मी त्याला विचारलं का हो तुमच्याबद्दल मी ऐकलंय जगात देव नाही म्हणून असं तुम्ही म्हणता. तो म्हणाला खरंय महाराज जगाच्या पाठीवर देव नावाची संकल्पना खोटी सब झूट आहे. मी म्हणालो तुम्ही पांडुरंगाच्या पुढे आत्तानंतर नमस्कार केला. तो म्हणाला नाथ महाराज मी देव मानत नाही पण असलाच तर रामराम केलेला पाहिजे. एक सांगू देव आहे का नाही याच्यावर वाद करत बसायचं नाही का. कोणाच्या मानण्यावर आणि कोणाच्या न मानण्यावर त्याचं अस्तित्व अवलंबून नाही. तो बसतो संवेद देव. जसं ताणोबाई सांगतात सूर्याच्या सिद्धी करता दुसऱ्या काजव्याच्या प्रकाशाची आवश्यकता नाही. पूर्व दिशेच्या राहू तो सूर्य पूर्व दिशेला उगवल्याबरोबर स्वतःचं अस्तित्व घेऊनच उदयाला
तसं देवाच्या अस्तित्वाची सामान्य माणसाला सिद्धी करण्याची गरज नाही. जरा शास्त्रीय भाषेतून देवाची सिद्धी करून देण्याकरता प्रत्येक शास्त्रांची मतं वेगळी. भारत देशामध्ये 6 आस्तिक दर्शन आहे. न्यायाचं मत वेगळं आहे, योग्यांचं मत वेगळं आहे, सांख्यांचं मत वेगळं आहे, वैशेषिकांचं मत वेगळं आहे, पूर्वमीमांसिकेचं मत वेगळं आहे आणि उत्तर मीमांसिकेचं मत वेगळं आहे. मी सगळी मतं जर सांगत बसलो तर वेळेचं मत मला कमी पडेल. मी वारकरी संप्रदायातल्या का सत्पुरुषांचं देवाविषयीचं मत सांगतो. आपल्या लक्षात महाराष्ट्र संतांची भूमी, सरळ विठ्ठल शेख गंगाधर महाराजांची ही सगळी परंपरा आहे. तसं या महाराष्ट्रामध्ये देगलूरकर घराण्याची एक स्वतंत्र परंपरा आहे. या परंपरेमध्ये वैकुंठवासी परमपूजनीय सद्गुरू धोंडा महाराज देगलूरकर हे हिमालयाचं उत्तुंग व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलं होतं. त्यांच्यावर ज्ञानेश्वर महाराजांची अशी अनुकंपा झालेली होती. वयाच्या 16व्या वर्षापासून ते देह पडेपर्यंत गुरुवर्य मोठ्या महाराजांनी समाजाला ज्ञानेश्वरी सांगितली. देह पडेपर्यंत माझं महत्भाग्य, माझे सद्गुरू रामकृष्ण भाऊ येडेश्वरकर या सत्पुरुषांच्या द्वारा गुरुवर्य मोठ्या महाराजांच्या अनेक वेळेला दर्शनाचा योग आला. अनेक वेळेला पहाटे 6 वाजता ज्ञानेश्वरी धोंडा महाराज देगलूरला सांगायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हजार माणसं 12 महिने त्यांच्या ज्ञानेश्वरी श्रवणाला वाड्यापुढे येऊन बसत असत. ज्ञानेश्वरीचं वेड लागल्याशिवाय कळत नाही बुवा. त्याचं वेड लागावं लागतं. वेड बहुजन समाजाला वेड लागलेलं होतं. लोक ज्ञानेश्वरी करता पिपासी झालेले होते. 6 वाजता महाराजांच्या अगोदर ज्ञानेश्वरी ऐकायला. नंतर महाराज खूपच थकले. मग पहाडचं स्नानच करून 6 वाजता ज्ञानेश्वरी सांगणं शक्य नव्हतं. पंचारचे विधी करायचे. 2 पाय 2 हात तोंड स्वच्छ उडत वकुंडला व्यस्त ठेवलं बसायचं. एका माणसाने ती पाहिलं आणि पाहिल्यानंतर लगेच विचारलं, धोंडा महाराज तुम्ही ज्ञानेश्वरी सांगता आंघोळीला करता ना? हो, ज्ञानेश्वरी सारख्या पवित्र ग्रंथाला आंघोळ केल्याशिवाय हात लावावा का? आणि तुम्ही सांगता? त्याला दिलेलं गुरुवर धोंडा महाराजचं उत्तर ऐका माईबा, तुमच्या अंगावरची शहारी उभी राहते. धोंडा महाराज म्हणाले, यात आश्चर्य करण्यासारखं काय? जसं लहान मुलाला आईचं स्तनपान करण्याकरता आंघोळीची आवश्यकता नाही ना, तशी ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिथं स्तनपान करण्याकरता मला आंघोळीची आवश्यकता वाटत. त्यांनी श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या श्लोकावर स्पष्टीकरण करताना बोलले, अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थ दर्शनम् एतज्ज्ञानम् इति प्रोक्तं ज्ञानं यदतोऽध्यथाः. या श्लोकावर भाष्य करताना इतका सोपा दृष्टांत सांगितलाय महाराज, तो नांगर हाकणाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा कळेल. फार सोपा आहे. ते म्हणायचे बुवा, जसं लहान मूल आईचं लेकरू अंगणात खेळत असेल, त्याची आई त्याच्याबरोबर नसते, ती काही कामात असेल, भांडी कसत असेल, स्वयंपाक करत असेल, पुन्हा धुणं धुवायला गेली असेल, आणि ते लहान मूल जर एकटं अंगणात खेळत असेल ना, तर त्या लहान मुलाला आई आहे का नाही याची चर्चा करत बसायचं नाही. का? तिच्याशिवाय ते नाही. जसं बाळाचं दिसणं हे त्याच्या आईचं असं नाही, तसं आपलं दिसणं हे देवाचं असं आहे. याला दुसऱ्या शब्दाची काय आवश्यकता? पण तो सगुण रूपाने प्रगट होण्याकरता मात्र त्याला आळवावं लागतं, त्याचं भजन करावं लागतं. महाराज बोलतात, कारेनाथ
प्रेमळ, त्याची कृपा आपल्यावर होण्याकरता अगोदर आपलं मन प्रसन्न लागतं, तिला आत्मकृपा म्हणतात. आमचे वैकुंठवासी परमपूजनीय गुरुवरी गुढेबाबा विठ्ठलबाबा गुढे म्हणायचे, जीवाची आत्मोन्नती होण्याकरता 4 कृपेची आवश्यकता आहे. पहिले आत्मकृपा, दुसरी शास्त्र कृपा, तिसरी संत सद्गुरु कृपा आणि मग 4थी भगवत कृपा. परमार्थामध्ये आपलं मन प्रसन्न लागतं. मन यदा कदाचित दुसऱ्याच्या सांगण्यावरून माळ घालून जर परमार्थ करू लागलो तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार आहे. ज्या अर्थी कोरोनात माळा काढून टाकले समजायचे दुसऱ्याच्या सांगण्यावरून परमार्थ चालू आहे. मनाची प्रसन्नता नाही, आपल्या मनामध्ये सात्विक धैर्य नाही. अगोदर सात्विक धैर्याने मन प्रसन्न त्याची कृपा लागते. काय श्रीमद भगवद्गीता शिकवते आम्हाला, उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रे पुरा. तुकोबरा या श्लोकावर चिंतन करता. मनोराजा एक देह मनोराजा शरीराने देवाजवळ बसलेला असेल ना, पण मन मात्र त्याचं दक्षिणेकडेच असतं. आता किती मिळेल, आता किती मिळेल, इच्छितचं नाही नाही तरी मला वाटतं हा मराठवाडा सुरू होतो. या मराठवाड्यावर निजामाचं अतिक्रमण होतं, त्याचाच दबाव होता. त्या निजामाच्या काळात काही कलाकार त्यांनी आपल्या जवळ ठेवलेले होते. एक सनई वाजवणारा म्हातारा कलाकार, 70 वर्षाचं वय झालेलं होतं, बासरी वाजवणारा होता, तो खुंकर बसत नव्हता. त्याने आपल्या मुलाला सांगितलं, बाळू हे बघ, सनई वाजवायचं मी आहे तोपर्यंत शिक बर का. सनई जर वाजवता आली नाही तर निजाम जहागिरी काढून घेईल, तुला भीक मागावी लागेल बाळू, सनई शिक. पण काय कोणास ठाऊक त्या सनईतून त्याचं काय वय मनुष्य होतं, काय जसं काही भजनातून मागा होता, काय वय मनुष्य काय. त्याने सनई पाहिलं का तो गरमच व्हायचा. तो म्हणाला, बाबा उपवाशी मरेल पण ती सनई काय मी वाजवणार नाही, मला पुन्हा पुन्हा सांगायचं. बापाने सामादामाने विचार केला, मुलगा ऐकत नाही, गोड बोलून घरात गेला. दरवाजा लावला, कडी टाकली, कुलूपही लावलं, त्या मुलाला ओतानं पाडलं आणि बळजबरीने सनई तोंडातच खुपसली. आता मुलगा याच्या बापाचं बारसं जेवलेला. तो म्हणाला, बाबा ओतानं पाडून सनई खुपसण्याचं काम तुम्ही केलं, फुंकायचं काम तुमचं का माझं. बापाने खाली मानलं असते ते तुझं, मेलो तरी फुंकणार नाही, काय करायचं. आत्मकृपा नाही, आत्मकृपा. आपुले आपण करा सोडव संसार बंधन, आत्मकृपा. ज्याच्यावर आत्मकृपा आहे त्याच्यावर शास्त्राची कृपा होते. बाकीचे शास्त्र सोडा, आपल्याला त्याचं घेणं आहे. ज्ञानेश्वरी आणि गाथा सकल शास्त्राचा राजा तो प्रत्येकाच्या घरी असला पाहिजे. प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. Oh
शब्द हे प्राप्त स्मरणी गुरुवारी मामासाहेब दांडेकर म्हणायचे, भारत देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात हिंदू म्हणून जन्माला आलेल्या माणसाला ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय बुवा मरण्याचा अधिकारच नाही. तो म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी वाचली. आपलं उठणं ज्ञानेश्वरीच्या वाचनाने व्हावं, आपली झोप गाथेच्या वाचनाने असावी. तुम्ही म्हणाल वेळच मिळत नाही हो, वाचायचे कधी? आमचे गुरुजी म्हणायचे, संध्याकाळी अंथरुणावर पडता पडता जरी ज्ञानेश्वरी जवळ घेतली, एक ओवी वाचून ठेवून दिली, तुकोबरायांचा एक गाथ्याचा अभंग वाचून जरी ठेवून दिला तरी भगवान कृपा करतील. दुसरी साधना करण्याची गरज नाही. त्याच्या सायन्स हे जगातल्या सगळ्या समस्येचं उत्तर ज्ञानेश्वरीमध्ये आहे. फक्त ती उत्तर शोधता आली पाहिजे. ज्याचा शोध आतापर्यंत विज्ञानाला लागला नाही हो, अशा काही गोष्टींचा शोध संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी लावला. सांगू, सर्पाची का माणसाच्या पोटामध्ये गेल्यानंतर जगातल्या कोणत्याच अजून डॉक्टरने औषध बनवलं नाही. तुम्ही कोणालाही विचार, वैद्यकीय शास्त्रामध्ये अजून केमिकल उत्पन्न झालेलं नाही. सर्पाची कात माणसाच्या पोटात गेल्यानंतर ती अन्न आणि पाणी पचवू देत नाही. तिळ 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 माणसाचा मृत्यू जवळ येतो. मग जर औषधच मिळालं नाही तर मनुष्य मरणार का? त्याच्यावर औषध नाही आहे, पण विज्ञानातलं नाही. त्याला संत सम्राट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं औषध आहे. कुरडू नावाचं गवत, त्याला मराठवाड्यामध्ये कोंबडा म्हणतात. बैल सुद्धा खात नाहीत. उपटून बांधावर घेतलं का ते वाळल्याबरोबर धोडायचं, त्याला कांद्याच्या बियासारखं हलकं केलं राहतं. ते पाण्यात उकळायचं, धूत वस्त्रात गाळायचं, ते पाणी प्यायचं, आपोआप सर्पाची कात बाहेर पडते. आणि जी अक्कल विज्ञानाला नाही ते जर ज्ञानेश्वर महाराज सांगत असतील तर ज्ञानेश्वरी वाचायला काय अडचण आहे? त्याच्यावर शास्त्र कृपा आहे, त्याच्यावर सद्गुरु आपोआप कृपा करतात. सद्गुरूने ते पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मग. ज्याच्यावर संतांची कृपा झाली तिथे भगवत साक्षात्कार आपोआप होतो. एरवी परमार्थामध्ये असं एक पठार आहे का त्या उंचीवर गेल्याशिवाय भगवत साक्षात्कार होत नाही. सामान्य साधनेपैकी काम नाही. महाराज सांगतात, सोन्याचे पर्वत सोन्याचे पर्वत करीबी ते पाशा अवगैरा नवरान कल्पतरू करिया दुर्लभ विठोबाचे पाय तेथे उपाय नसतो. भगवत कृपा होणं थोडं कठीण आहे. आपण विद्वान आहात म्हणून जरा बोलू. आशीर्वाद आणि कृपेमध्ये थोडंसं अंतर, दोन्ही एक सारखं नाही. परमार्थाची साधना निर्विघ्नपणे पुढे चालण्याकरता जी शक्ती लागते त्याला आशीर्वाद म्हणतात. परमार्थ सिद्ध होण्याकरता जे सामर्थ्य लागतं त्याला आशीर्वाद म्हणतात, आपलं कृपा म्हणतात. अलीकडे या कृपा शब्दाला माणसाने इतकं खाली आणले महाराज, लोक कशालाही कृपा समजतात. लग्न प्रसंगामध्ये लग्न लागून गेलं की माईक वाले तो धंदाच राहतात. हातात माईक घेतो काय म्हणतो,
आलेल्या अत्यष्ट पाहुणे नातेवाईकांनी कृपा करून जेवायला बसावं. आता जेवायला काय कृपा लागते ती खायला चाललेलं राहतात मिष्टांना मी तर येताना कृपा का इतका खालचा शब्द आहे का? एक सांगू 4 शब्द संसारात वापरायचे नाही. संसारातले नाही. कृपा, वैराग्य, समाधान आणि शांती हे संसारातले शब्द नाही, फक्त परमार्थातले. कृपा आपल्यावर व्हावी याकरता जगद्गुरु तुकोबाने संसाराच्या प्रांगणातून आता पलीकडे गेले. का संसाराच्या पलीकडे जावं लागतं? त्याचं कारण संसार त्यालाच म्हणतात ज्याच्यामध्ये नेहमी वजाबाकी असते, तो संसार आहे. ज्याच्यामध्ये नेहमी बेरीज होती, तो परमार्थ. संसारामध्ये नेहमी वजाबाकी. आपण आपल्या जीवनाचा अभ्यास करा. आपल्या जीवनाची आयुष्याच्या आतापर्यंत बेरीज झाली का वजाबाकी झाली? वजाबाकी. मग वाढदिवस कशाला थाटात साजरे करतात? गावात बोर्ड लावायला जागा पुरत नाही महाराज. नुसता धुमाकूळ, वाढदिवस वाढदिवस वाढदिवस. कोणी माणसाचा वाढदिवस करतं, कोणी कावळ्याचं करतं, कोणी आता कोंबड्याचा एकाने वाढदिवस केला. खानदानी वारकरी जर ज्ञानेश्वरी वाचणार असेल तर ज्ञानोबांची ओवी डोळ्यापुढे आपला वाढदिवस नाही, खुंट दिवस चालू आहे. उपदरिया दिवस दिवसे हो लागे काळाचे ऐशी वाडी करती उल्हाशी उभी ती पुढे. वाढदिवस नाही बॉस, क्षणोक्षणाला आपण मृत्यूच्या जवळ चाललोय. आपलं मरण जवळ येत. घडी घडी काळ वाट याची सावखेड्यासारख्या एका गावामध्ये भिक्षा मागण्या करतात. एक वाक्य सांगतो, लक्षपूर्वक ऐका. साधू ज्या वेळेला आपल्या गावामध्ये भिक्षा मागण्या करता येतात ना, त्यावेळेला पोट भरण्याकरता येत नसून जगाच्या सुखदुःखाच्या कल्पना कळाव्या त्याकरता अभ्यासा करता येतात. म्हणून साधूच्या विढलन कधी करायची नाही. साधूने भिक्षा मागितली. अत्यंत भावनिक स्त्री होती, तिने भिक्षा दिली. तिला विचारलं, बाळ बरं आहे का तुझं? तिने पडक्या आवाजात उत्तर दिलं, बरं आहे. मुलं बाळ आहे की? 2 मुलं आहे. सहज विचारलं, मग तुझं वय किती? ती सत्संग ऐकणारी होती महाराज. तिने सांगितलं, महाराज माझं वय विचारलं म्हणून मी तुम्हाला विचारतो, खरं सांगू का खोटं सांगू? त्यांनी सांगितलं, खरं सांगू की माझं खरं वय 16 वर्षाचं आहे. 16 वर्षाच्या मुलीला 2-3 मुलं बाळ सध्याच्या काळात बसतं का? लग्नाला 18 वर्ष. चेहरा पाहिला तर तिचा 16 वर्षाचं वय दिसत नाही. सांगू गोंधळात पडले. या प्रश्नाचं उत्तर कळण्याकरता पुढचा प्रश्न विचारला, बाळ तुझं वय तू 16 वर्षाचं म्हणतेस, मग तुझ्या पतीचं वय किती? तिने सांगितलं, त्यांचं वय 10 वर्षाचं. त्यांचं वय 10 वर्षाचं, इथं वय 16 वर्षाचं, काहीच कळत नाही. पुन्हा तिसरा प्रश्न विचारला, मग सासूचं वय 5 वर्षाचं. साधूने मनामध्ये विचार केला, माझी टिंगल करत नाही. श्रद्धेने नमस्कार करून भिक्षा दिली. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरही दिलंय, पण मला कळत नाही काय करावं. म्हणून शेवटचा प्रश्न विचारला, सासऱ्याचं वय? तिने सांगितलं, अजून त्या आईच्या पोटात आहे. साधूंच्या लक्षात आलं, ज्या अर्थी अशी उत्तर दिली त्या अर्थी उत्तराच्या पाठीमागची भूमिका काही वेगळी असली पाहिजे. त्यांनी विचारलं, हे बघ बा,
श्रद्धेने नमस्कार करून तुम्हाला भिक्षा दिली, प्रश्नाची उत्तरं दिली. पण खरं सांगू का, मला तुझी उत्तरं कळाली नाही, जरा समजावून सांगशील? तिने सांगितलं, बाबा काय समजावून सांगायचं ऐका, माझं खरं वय 39 वर्षाचं आहे. मग 16 वर्षाचं का सांगितलंय? पारमार्थाला लागून झाली 16 वर्ष, ती बेरजेतलं वय. बाकीची वजाबाकी झाली, वजाबाकीचं वय सांगून काय होतं? पण ती परमार्थाला लागली झाली 10 वर्ष, त्यांचं वय 10 वर्षाचं आहे. सासूबाई आता गंगागिरी महाराजांच्या दंडीला जाऊ लागली, 5 वर्ष झाली. पण सासरा एवढा अडदांडे, सगळ्यांनी सांगून ऐकत नाही, म्हणून अजून आईच्या पोटातच. कशाची वजाबाकी होते? संसारामध्ये पदाची वजाबाकी होते आणि दुसरं पदार्थाची वजाबाकी होते. काहीच कोणतंच राहत नाही. एका काळात भारत देशाचा पंतप्रधान जरी असेल तर एक काळ ते पद सोडून द्यावं लागतं, खाली यावं लागतं. पुढे बोलू, स्वर्गाचा राजा इंद्र जरी झाला तरी फार काळ राहता येत नाही. इहाचे पुरंदर 14. मग पुण्याची पावती सरे सवेपण इंद्रपणाची उठी करे, येऊ लागते माघारे मृत्यू लोक. काही तर राहत नाही. आमची गुरुजी दृष्टांत सांगायची. भगवान बरोबर रामचंद्र, भगवती सीतामाताने, लक्ष्मण वनवासाची वाटचाल करू लागले. पंचवटीला येऊन थांबले. दुपारची भूक लागली. जरी झाला संन्याशी तरी माध्यान्ह, साधू जरी झाला 12 वाजल्याची भूक लागते, कारण अन्नमय पुरुष. बरोबर 12 वाजता भगवती सीतामातेने पात्र घेतलं, लक्ष्मणाने आणलेली फळमुळे त्याच्यावर ठेवली, बरोबर रामचंद्रांच्या पुढे ठेवली. रामचंद्र आता खाणार इतक्यात थोडेसे हसले. सीतामातेला कळेल का हसले, पण का हसले? मोठ्या माणसाला फार खेळा असतात. हसले तर का हसले आणि बोलले तर कानातच का बोलले? जय अंडी मोठे पण सगळ्याचा पंचनामा करावा लागतो. सीतामातेने विचारलं, प्रभू काही चुकलं का? बिलकुल नाही. हसला का? त्यांनी ते सांगितलं, हे बघ तिथे माझ्या पात्राजवळ एक मुंगळ्याची ओळ चाललेली. त्या मुंगळ्याच्या ओळीमध्ये एक मुंगळा दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चालला. मला वरच्या मुंगळ्याला पाहिलं हसायला आलं. सीतामातेने सांगितलं, मग याच्यात हसण्यासारखं काय? तो सामान्य कीटक आहे. दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चालला, मग हसलात का? रामचंद्रांनी सांगितलं, सीते या वरच्या मुंगळ्याचा भूतकाळ तुला माहित नाही, तो मला माहिती. काय भूतकाळ आहे? हा वरचा मुंगळा आहे ना, मागच्या जन्मामध्ये स्वर्गाचा राजा इंद्र होता, इंद्र, आणि त्याला ऐरावतावर बसण्याची सवय होती. आता माझं एक वाक्य तुम्हाला पटकन कळेल का? माणसाचं पद गेलं तरी सवय जात नाही. आता पद गेल्यावरती माझी कशाला होतात? सवय 5 वर्षाची असते ना, किती चिटकून बसतात. धुंडा महाल म्हणायचे, हा माझी शब्द लावणं म्हणजे एखाद्या विधवेने मी माझी सौभाग्यवती असल्याप्रमाणे. उठाला काय खरं माझ्या शब्दाचं सवय गेलेली. तसा तो स्वर्गाचा राजा इंद्र आणि कधी कधी ऐरावत असायचा. कर्म भ्रष्ट झाला, मुंगळ्याच्या जन्माला आला. आता कशाचा ऐरावत? दुसऱ्या मुंगळ्याच्या पाठीवर बसून चालला. हसावं का रडावं? पदाची वजाबाकी, पदार्थाची वजाबाकी होते. जे जे देखने ते म्हणायचे, एका राजाने सुंदर बंगला बांधलेला होता, फार सुंदर. सगळी लोक त्या बंगल्याची स्तुती करायची. आमच्या तिकडे मोठ्या माणसांजवळ काही माणसं असतात, त्याला चमचे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती? आमच्याकडे त्याला चमचे म्हणतात. गंगा गए तो गंगादास आणि जमुना गए तो जमुनादास. फक्त स्तुतीच करायची बा, दुसरं काही. सगळ्यांनी स्तुती करावं. राजा 10 पिढी माग असा राजवाडा कोणी बांधला नाही, पुढे कोणी बांधला नाही. राजाच्या अंतकरणामध्ये अहंकाराचा स्फुंद झाला.
योगायोगाने साधू त्या रस्त्याने निघाले. राजाने विचार केला, सगळे तर स्तुती करतात, तर साधूचे पाय आपल्या राजवड्याला लागावे. विनंती केली, ओ महानुभाव, मी राजवडा बांधला, तुमचे पाय माझ्या राजवड्याला लागू द्या. साधू म्हणजे विरक्त शत्रु मुंगी आणि राग आम्हा सारे खाची प्रलोभनाला आणि राग सत्तेला बोलणारा तो साधू नाही. महाराज साधू माणसं कशाला बोलत नाही. आम्ही ऐकलंय, पाहण्याचा युग. पंढरपूरला 1982 साली पूजनीय गुरुवारी महाराजांना माहित असेल, परमहंस परिवार आद्यकाचार्य श्री डोंगरेजी महाराजांचं श्रीमद भागवत होतं चंद्रभागेच्या वाळवंटात. आणि एका काळच्या भारत देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी असणाऱ्या त्यांना कळालं एका शुकाचार्य व्यक्तिमत्वाचा श्रीमद भागवत पंढरपूर नगरीला आपण महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे, त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. हेलिकॉप्टरने इंदिरा गांधी आल्या, चंद्रभागेच्या वाळवंटात हेलिकॉप्टर उतरलं. हेलिकॉप्टर म्हणून फार मोठा फुलाचा हार आणि एक शाल घेऊन डोंगरी महाराजांच्या सत्काराला गेले. तुम्हाला आश्चर्य वाटेल, इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देखील ज्या वेळेला डोंगरेजी महाराजांचा सत्कार करण्याकरता आले, त्यावेळेला डोंगरेजी महाराजांनी आपले मान वर करून तोंडाकडे सुद्धा बघितलं नाही. याला खानदानी साधू म्हणतात. सरपंच हो वजन थांबवा या बसा. हे दिवस विनाकारण नाही आले आपल्यावर, आपल्या कर्माची फळं आणि त्या परंपरेमध्ये अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एका पांडुरंगा वाचून या असं ज्या तुकोबरांनी सांगितलंय, त्या व्यासपीठावर 2-2 तास दुसऱ्याची स्तुती करताना लाज सुद्धा वाटत नाही का आपल्या परंपरेने आपल्याला काय शिकवलंय बुवा विठाला. जगद्गुरु तुकोबरांच्या कीर्तनाला सामान्य नाही, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपतींनी येऊन बसावं. राजाने महाराजांच्या कीर्तनाला यावं नव्हे. तुकोबरांनी छत्रपतींकरता 22 अभंग गाथ्यामध्ये लिहिली, पण छत्रपतींचं नाव गाथ्यामध्ये येऊ गेलं. काय अडचण होती महाराज, एवढा सदाचार संपन्न राजा असताना देखील. पण तुकोबरांना या व्यासपीठाची मर्यादा माहिती. स्तुती जरी करायची झाली तर देवाची, आणि निंदा जरी करायची झाली तर मानवाची करुणा. साधूने विचार केला, राजा म्हणजे ईश्वराचं प्रतीक आहे, राजाचा अवमान करायचा नाही. म्हणून साधू राजाबरोबर गेले, सगळा राजवाडा दाखवला. आणि राजाने विचारलं, महाराज एवढा राजवाडा सुंदर मी बांधला, याच्यामध्ये काही दोष असेल तर तुम्ही मला सांगा. साधूने सांगितलं, दोष मला विचारले म्हणून सांगतो. या राजवाड्यामध्ये 2 दोष. हृदयावर दगड पडावा असं राजाच्या चक्र. अरे मोठ्या मोठ्या इंजिनियर लोकांनी हा राजवाडा तपासून पाहून गेले, त्यांना दोष दिसला नाही. एका लंगोटेवाल्या साधूला काय दोष सापडला ते. राजाने हात जोडले, महाराज सांगाल दोष. राजाने सांगितलं, आपलं साधूने सांगितलं, ऐक राजा, एक दिवस असा येणार आहे, हा राजवाडा कायमचा जमीन उद्ध्वस्त होणार आहे, तो दिवस तू टाळू शकणार आहे. आणि दुसरा दोष, जरी हा राजवाडा कायमचा जमीन उद्ध्वस्त जरी नाही झाला तरी एक वेळ असेल का राजवाड्यातली सगळी माणसं तुला कायमच्या राजवाड्यातून बाहेर काढतील, पुन्हा आत घेणार नाही. ही वेळ तू टाळू शकणार नाही. पदार्थाची देखील वजाबाकी होते, पण परमार्थ असंही ठिकाणी महाराज तिथे आयुष्याचीही वजाबाकी होत नाही आणि पद पदार्थाची देखील वजाबाकी होत नाही. माजी संत असं जगाच्या पाठीवर कधी ऐकलं तुम्ही? जो माजी होतो तो संत कसला? 700 वर्ष झाले ज्ञानेश्वर महाराजांना,
350 वर्ष झाली जगद्गुरु तुकोबरांना, 1000 वर्षाची परंपरा झाली गंगाधर महाराजांना, अजून लोक विसरले नाही, विसरत नाही, आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे वा तोपर्यंत विसरणार नाही. पुढे बोलू, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांची नावं अजरामर राहणार. नवे नवे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत यांची नावं अजरामर राहतील असं म्हणण्यापेक्षा जोपर्यंत ज्ञानोबा, जोपर्यंत तुकोबरा, जोपर्यंत गंगागिरी बाबा, जोपर्यंत नारायणगिरी महाराजांसारखे सत्पुरुषांचं नाव आहे तोपर्यंत चंद्र आणि सूर्य राहणार. ही माझी होत नाही नवे, परमार्थामध्ये आयुष्य देखील कमी होत नाही. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची वेळेची अज्ञान आहे. काय श्रीमद भगवद्गीता सांगते बुवा, स्वल्पमत्यष्ट धर्मश्च त्रायते महतो भया. परमार्थातला थोडा प्रयत्न सुद्धा माणसाला फार मोठ्या भीतीपासून दूर करतो. पण एक वाक्य सांगतो, फार महत्वाचा नियम सांभाळायचा कोणता? परमार्थामध्ये केलेली देवाची सेवा स्वतःच्या प्रसिद्धी करता लोकांपुढे सांगायची नाही. सगळं कीर्तन विसरा, पण एवढं वाक्य आपल्या आत्मउद्धाराकरता गरजेचं आहे. हे सामान्याचं वाक्य नाही, हे वैकुंठवासी परमश्रद्धे गुरुवर्य विठ्ठल महाराज भुल्यांचं वाक्य. परमार्थाची सेवा आपण केल्यानंतर जर स्वतःच्या प्रसिद्धी करता जर लोकांना सांगितली तर त्या सेवेची वजाबाकी होते. आईसा लाभ बांधा गाठी ती झाकून ठेवा. काय ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत दिल्या त्यापैकी एकच दृष्टांत सांगतो. ज्ञानोबराय बोलतात, नाना कुशवला फुले पांघुरवी पेरिले तैशे धागिनी पदले दान पुण्य. आपण शेतकरी आहोत, पेरणी करतो, पुढे पाभारीने पेरल्यानंतर मागून लोड आणि रासनी करतो ती झाकून टाकतो. झाकतो का नाही? जर पेरायचं तर झाकायचं कशाला? मी पेरल्यानंतर जर लोड आणि माती हाणून सारणी करून जर झाकलं नाही तर पाखरे खाऊ टाकते, पदरात काय करणार? तसं परमार्थाची सेवा प्रसिद्धी करता जर लोकांना सांगत बसलं तर पदरात काही पडायचं नाही. चला प्रसंग सांगतो. मला साल निश्चित आठवत नाही आता. गुरुवरे बाबांना महाराजांना माहित असेल, पंढरपूरला परमपूज्य परमवंदनीय स्वामी रामसुखदासजींचा सत्संग झाला. डोंगरेजी महाराजांच्या नंतर एक नारायणगिरी बाबांचे घराण्याचे गुरुनाम गुरु व्यंकट स्वामी महाराजांच्या बरोबर श्रीकृष्णदास महाराज यांनी एवढा मोठा सप्ताह अगोदर पंढरपूरला केला होता की सोलापूर जिल्ह्यातली पत्रावळ संपली म्हणून अहमदनगर जिल्ह्यातून पत्रावळ बोलावली होती. केवढा मोठा सप्ताह झाला. त्याची बुंदी खाऊन झाल्यानंतर जी साखर विकली राहिली ना, ती साखर विकून स्वामी महाराजांनी मठ बांधला. एवढा मोठा सप्ताह झाला. त्यानंतर पुन्हा पंढरी नगरीला डोंगरेजी महाराजांच्या नंतर स्वामी महाराजांच्या नंतर रामसुखदासजींनी फार मोठा सत्संग केला. त्याची 2 वेळा होत्या, एक दुपारची 4 ते 6 आणि एक पहाटे 4 ते 6. दुपारच्या 4 ते 6 हजारो समाज श्रोतृवृंद तो सत्संग ऐकण्याकरता आणि प्रसाद घेण्याकरता उपस्थित होता. पण पहाटचा जो सत्संग होता, पहाटचे 4चा, तिथे ठराविक 40-50 आणि ते अधिकारी साधक आणि महापुरुष त्यांच्याकरता तो सत्संग होता. स्वामीजींची आता जुना रेल्वे स्टेशने त्या पठारावर राहण्याची व्यवस्था केली होती आणि ठराविक श्रोते तिथे गेलेले होते. त्या काळात ज्या गाडीची किंमत कमीत कमी 70 ते 80 लाख रुपये आहे, अशा भारी किमतीच्या गाडीमध्ये एक श्रीमंत मनुष्य पहाटच्या सत्संगाला त्या संतांच्या समेत उपस्थित झालेला होता. डोक्यावर एवढी मोठी शेंडी होती, वर तो पुंड्र लावलेलं होतं, नेहरू शर्ट आणि धोतर घालून सत्संगाला बसला. पहाटचा सत्संग संपला. स्वामीजींची पद्धती अशी होती, 1 तासाचा सत्संग संपल्यानंतर 15 मिनिटे ते श्रोत्यांकरता ठेवायचे. का? कोणी प्रवचन श्रवण केल्यानंतर जर त्याला काही पारमार्थिक शंका असेल तर शंका त्यांनी विचारायची. 15 मिनिटात स्वामीजी त्याचं उत्तर द्यायचे. सगळ्यांच्या शंका विचारून झाल्या आणि त्या श्रीमंत माणसाने विचारलेली शंका मोठी आश्चर्यास्पद आहे, की जी विद्वानांपुढे विचारली. त्या श्रीमंत माणसाने स्वामीजीला प्रश्न विचारला, स्वामीजी
भगवान श्रीकृष्णाला हात मारल्याबरोबर तो परमात्मा एक वेळेला माझ्या ताटामध्ये येऊन जेवण करून गेला. परत कितीतरी वेळेला बोलवतोय, तो येत नाही. काय चुकलं असेल माझं? माझे दोष मला सांगा. सोपं आहे, देवाने यावं, ताटामध्ये जेवून जावं. बरं, ज्यांना विचारलं ते स्वामी रामसिद्धांची, ज्यांच्या समेत विचारलं, बरोबर धोंडा महाराज, बरोबर खंडारकर महाराजांसारखे मोठे मोठे सह्याद्री आणि हिमालयाच्या तोडीचे महापुरुष श्रवणाला बसले. स्वामी भगवान एकदा ताटामध्ये येऊन जेवण करून गेले, पुन्हा येत नाही. काय माझ्याकडून दोष झाला, चूक झाली, माझी चूक मला सांगा, पुन्हा मी करणार नाही. स्वामीजींनी इतकं सुंदर उत्तर दिलं. सांगितलं, हे बघा, देवाचा सगुण साक्षात्कार तुम्हाला झाला, पण आलेला अनुभव मनामध्ये ठेवला नाही. अहंकारापोटी आलेला अनुभव सर्वसामान्य माणसांपुढे सांगत बसला, त्या दोषाचा हा परिणाम. न सांगावे वर्म जनी असो द्यावा बरोबर, किंवा बोले चाले वाचा क्षय मागेला, सद्गुरु जोग महाराजांच्या शताब्दी महोत्सवाला उपस्थित होते. आपणही काय असा, त्या संस्थेचे अध्यक्ष संदीपान बाबांनी मला शेवटच्या काउंटरवर पावती देण्याकरता बसवलेलं होतं. एक साताऱ्याची आजी होती, विधवा, 70-75 वय असेल. त्या गंगा भागीरथी माती, पाकम फाटलेलं होतं, उभी हातामध्ये काठी होती. वाकत वाकत त्या काउंटरवर आले, म्हणाले, महाराज, जोग महाराजांच्या सप्ताहाकरता मला पावती फाडायची. मी म्हणाला, आजी किती फाडायचे सांगा? तिने सांगितलं, 1 लाख रुपये. माझ्या मुलाला जरजरून घाम फुटला. मी म्हणलं, पैसे दाखवा, नाही तर पावती मलाच भरून द्यावी लागेल, कारण मी शिवू शकत नाही ना. आठवलेलं मात्र पायात चपला सुद्धा नव्हत्या, अक्षरशः काठी टेकत टेकत आलेली होती. तिने पिशवीतून ती 1 लाखाचं बंडल काढलं, काउंटर पुढे ठेवलं. मी म्हणालो, आजी नाव काय टाकायचं पावती देण्याकरता? तिने काय वाक्य वापरलं, महाराज, नावागावा करता दान देत नाही, जो महाराजांच्या सप्ताहाकरता खारीचा वाटा म्हणून मदत म्हणून मी देण्याकरता आले, मला तुमची पावती सुद्धा नको. हा एक वर्ग आहे, आणि सगळ्या सप्ताहात 11 रुपये वर्गणी देऊन सगळ्याचा हिशोब विचारणारा हा दुसरा वर्ग आहे. आपण केलेली साधना, आलेला अनुभव तो सांभाळून ठेवावा, आणि असा सांभाळलेला एकही क्षण वायाला जात नाही. प्रपंचातले भूतकाळातले कष्ट आणि परमार्थातले वर्तमान काळातले कष्ट या दोघांची फलद्रूपता होत असते. प्रपंचातल्या भूतकाळातल्या कष्टाला प्रारब्ध म्हणतात, आणि परमार्थाच्या वर्तमान काळातल्या कष्टाला भाग्य म्हणतात. परमार्थामध्ये सहजासहजी कोणत्याच गोष्टी प्राप्त होत नाही. महाराज सांगतात, गीता सांगते, प्रयत्न द्यतमानस्तु योगी संशय देखील विचार. ज्यांचा संत वाङ्मयाचा अभ्यास नाही, ती लोक संतांवर आरोप करतात, म्हणतात तुमच्या संतांनी समाजाला आळशी बनवलंय, दैववादी बनवलंय. चुकीची गोष्ट आहे. जगात संतांचा प्रयत्नवाद या देशामध्ये दुसरा कोणीच शिकवला नाही. असा साध्य करीत कारण अभ्यास महाराज सांगतात, यासाठी केला होता
मग तुकोबराने विचारलं, महाराज तुमच्या जीवनामध्ये प्रत्यक्षात भगवत कृपा झाली, नवे देवाने सगळं साक्षात्कार करून दिला, त्याच्या पलीकडे तुम्ही आहात. एवढा मोठा अनुभव तुमच्या जीवनामध्ये आला, तो सगळा सर्वांगीण सफळ झाला. तो कशा पद्धतीने झाला याचं उत्तर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे सगळं उरकायचं आहे. तुका म्हणे श्रमतेला अवघाला परमार्थामध्ये जे मी कष्ट केले, जो प्रयत्न केले ना, ते सगळे फळाला आले. अवघा शब्दाला अधोरेखित होता. एक वाक्य सांगतो, प्रपंचात कितीही रात्रंदिवस तरी प्रयत्न केले, जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत ते सगळेच प्रयत्न कामाला येत नाही आणि परमार्थातला कोणताच प्रयत्न व्हायला जात नाही. या भूमीत एकशित अन्नदान जरी केलं तर जगाचा मालक आयुष्यभर उद्या आहे त्याचा विस्तार. परमार्थातलं काही व्हायला जात नाही. वळवंटामध्ये वैकुंठवासी परमाशर देव बरोबर श्री माधव महाराज मगर दृष्टांत सांगायचे. एक श्रीमंत बापाची मुलगी अत्यंत अंतःकरणाने सात्विक होती. तिच्या हृदयाला कधी रजोगुणाने आणि तमोगुणाने स्पर्श केला. श्रीमंतांनी रजोगुणी माणसं भरपूर आहे, श्रीमंतांनी तमोगुणी माणसं भरपूर आहे, पण श्रीमंतांनी सात्विक माणसं फक्त ती मुलगी श्रीमंत तर होती, सात्विक होती. बापाला तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली, माझ्या या सात्विक मुलीचं कसं होतं. त्या मुलीने सांगितलं, बाबा ज्या लग्नाविषयीची माझी चिंता तुमच्या अंतःकरणामध्ये सतावते ना, ते लग्न मला करायचं नाही. मग भाग्याने मनुष्य जे मिळाला, एखाद्या साधूच्या संगतीमध्ये मला राहायचं, जन्म मृत्यूच्या पलीकडे जाण्याची ही संधी, बरवी हे वेळ सापडणे संधी, साह्यदारी बुद्धी मला नको केलं. एकट्याने परमार्थ करण्यापेक्षा संत संगतीमध्ये केलेला परमार्थ लवकर फलद्रूप होतो. महाराज एकलिया भाव बळे कैसा पडे तो काळे, वैष्णवांच्या मेळे उभा ठाके अखेशी. का वैष्णवांच्या साधनेचं तेज त्यांच्या भोवती फिरत राहत. सामान्य मनाचा साधक जेव्हा मनुष्य तिथे गेला का 30-15 माणसाच्या मनावर
कार्यान्वित होतात आणि आपोआप सामान्य माणसाचं मन परमार्थाकडे आकर्षित. काय ज्ञानोबाईंची भाषा आहे. संता सवे वसता योग ज्ञानी पैसता गुरुचरण उपाशिता वैराग्य. आमचा अनुभव आहे. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 3ऱ्या वर्षाला स्वानंद स्पिरवाशी गुरुवर एक गुलेबुवा आम्हाला पंचदशी शिकवायची. वेदांताचा न्यायातला कठीण विषय आला, शंका निर्माण व्हायच्या. एका कागदावर लिहायच्या, उद्या आपल्या गुरुजींना विचारायचं हे मनामध्ये ठरवायचं. सकाळी दर्शनाला गेलं का आपोआप त्या प्रश्नाची उत्तरं मिळायची. कधी गुरुजींना सांगावं लागलं नाही, मला विचारावं लागलं नाही. विठाला साधूच्या शक्ती स्पंदनाची ताकद असते महाराज. त्या मुलीने सांगितलं, मला संतांच्या सानिध्यामध्ये नेऊन घाला. गावाजवळ 25 किलोमीटरवर असा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये तिचा बाप श्रद्धावान असल्यामुळे मुलीच्या राहण्याची खाण्याची पिण्याची सगळी व्यवस्था केली. साधना चालू झाली. साधना करता करता एके दिवशी अचानक प्रकृतीमध्ये बिघड झाला. मुलगी आजारी पडली. साधूला वाटलेलं नेमकं झालं काय पाहण्याकरता म्हणून एका नाडी परीक्षण करणाऱ्या राजवैद्याला बोलवलं. या भारत देशात आयुर्वेद फार तीव्र होतं महाराज. मांजर सुंब्याला स्वामी महाराजांच्या गावाच्या अलीकडे, नेकनूरच्या अलीकडे मांजर सुंब्याला वामन गुरुजी नावाचे फार मोठे निष्णात नाडी परीक्षण करणारे वैद्य झाले. इतके निष्णात होते, मुसलमान धर्मातल्या एका नवाबाने त्यांची परीक्षा पाहण्याकरता म्हणून वामन गुरुजींकडे गेले. तर गुरुजी, माझी बेगम आजारी आहे. तिथं नाडी परीक्षण करून त्याला नेमकं काय झालंय तुम्ही ओळखायचं. पण नियम असा आहे, आमच्या मुसलमान धर्मातल्या स्त्रियांचा हात आम्ही परपुरुषाच्या हातात देत नाही, हा आमच्या धर्मातला नियम. तुम्ही नाडी परीक्षण कसं करा. वामन गुरुजींनी सांगितलं, काही चिंता करू नका. तिच्या उजव्या हाताला दोरा बांधा. त्या दोराचा एक टोक माझ्याकडे घ्या. दोरा पाहिल्याबरोबर ओळखतो याला काय झालं. आता त्याला परीक्षा पाहिजे होती. याच्या बेगमला काहीच झालेलं नव्हतं. भिंतीच्या पलीकडे वामन गुरुजींना दिसणार नाही अशी भिंतीच्या पलीकडे एका म्हशीला उभं होती. आता भिंतीच्या पलीकडे असल्यामुळे ती म्हैशी का मनुष्य काय ओळखण्याचं कारणच नव्हतं. म्हशीच्या पायाला दोरा बांधला, वामन गुरुजींच्या हातात दिला. वामन गुरुजींनी दोरा पाहिला. लक्षात आलं की माणसाची नाडी नाही, एका पशुची नाडी. गडाळात पाहिजे. दुपारी 12 वाजले. ते म्हणाले, हे बघ, तुझ्या बेगमला काही झालं नाही. एक कडव्याची पिंडी बादलीभर पाणी पाच, बेगम अगदी ठणठणीत. नाडी परीक्षण करणाऱ्या वैद्याला साधूने बोलवलं. त्या साधूने नाडी परीक्षण करण्याकरता हातामध्ये हात घेतला. त्या मुलीच्या आयुष्यात पहिल्यांदाच पुरुषाचा स्पर्श झालेला होता. मला एवढंच आलं, पुरुषाचा स्पर्श असा असतो का. शास्त्र सांगतं, अंते हे मती सागती. अंतकाळाच्या वेळेला जशी बुद्धी होईल पुढे ती गती प्राप्त होते. मनात आलं, पुरुषाचा स्पर्श असा असतो का. प्राणोत्क्रमण झालं, त्याचा परिणाम पुढचा जन्म वेश्येचा मिळाला. त्या वेश्येचं नाव पिंगला वेश्या. मग परमार्थ फुकट गेला का नाही महाराज. एके दिवशी एकांतवासामध्ये बसलेली असताना अचानक मागे केलेली तपश्चर्या फलद्रूप अवस्थेला प्राप्त झाली आणि अंतःकरणामध्ये अध्यात्म ज्ञानाचा प्रकाश झाला. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धी योगंतम यजमामुपयांति. नवसाह्य झाला हृदय निवासी. बुद्धी दिली ऐशी नाशनाई. भगवान परमात्म्याने प्रत्यक्षात दर्शन दिलं, प्रयत्न वायाला गेले नाही. म्हणून तुकोबराय सांगतात, अवघाला फळाशी. सगळे प्रयत्न माझे यशस्वी झाले. का हो तुकोबरा, प्रयत्न यशस्वी झाले म्हणजे नेमकं काय झालं. त्याचं 3ऱ्या चरणात
त्यांच्या चालीने चरणाचा भावार्थ सांगितला. भाग्य झाले माझ्या भाग्याने मला संतांची भेट झाली. कशाला म्हणतात भाग्य? मागे केलेला कृतकर्माचा किंवा कृतपुण्याईचा जेव्हा आविष्कार निर्माण होतो त्याला भाग्य म्हणतात. ज्ञानोबाराय सांगतात दैव दैशे कवतुके कैच दैन्य देखे. जेव्हा कर्मशक्ती किंवा पुण्यशक्ती आणि भाग्यशक्ती एकरूप होते त्यावेळेला संतांची भेट होते. संतांची भेट किती करून वेळ आहे याचं नेहमी चिंतन आपण ऐकणारे हा सांगून वेळ घेत नाही. भाग्य झाले संत ती कशी होती? आवडी पोटी होती. माझ्या मनामध्ये आवड होती की मला संतांची भेट केव्हा होईल. आर्त काम चाड नाही चित्ता माना मान मोहमाया मिथ्या वरते समाधान जाणवणे नेनता साधू भेट देते तया वचिता. साधूंचं दर्शन इतकं सोपं नाही, बहु आवडलं असे बरी जगदेती करुणा पूर्वा पुण्य पूर्वा पुण्य आपण बहुश्रुत आहात. संत वाङ्मयाचं परिशीलन करा. आपल्या लक्षात येईल जेव्हा जेव्हा संतांची भेट होते तेव्हा त्याचं नेमकं काय कारण आहे. पुण्य एवढंच कारण संत वाङ्मय, दुसरं कारण नाही. अशा पुण्याने मला संतांची भेट झाली. ती कशी होती? आवडी पोटी होती. ती मनामध्ये आवड धरून बसलेलो होतो. सर्व काळ होतो आठवीत मनी फिटले ती काळ. का? संत दर्शनाशिवाय जीवनाची पूर्णता नाही. संत दर्शनाशिवाय जीवनाची सफलता नाही आणि संत दर्शनाशिवाय जीवनाची कृतकृत्यता नाही. अशा महत्भाग्याने मला संतांची भेट झाली. भाग्य झाली संत भेटी. आवडी पोटी होती ती. मग त्या संत दर्शनाचा काही जीवनात फायदा झाला का? त्याचं उत्तर दुसऱ्या
नदीत अवतरली महादेवी. एकाच एक अभिनव गंधर्व या ठिकाणी लावेला वधुनावा जीव दहाला दरोशाने. महाराज व्यवहाराच्या पद्धतीने आम्हाला संतांचा अनुभव कसा आला त्याची पद्धत सांगतात. लाभेला वधुनावला, आम्हाला एका लाभाने दुसरा लाभ दुप्पट झाला, त्याच्यामुळे आमचा जीव तृप्त झाला. प्रत्येक सिद्धांताचं वेगळं वेगळं चिंतन आहे. पहिला लाभ कोणता आणि दुसरा लाभ कोणता याचा विचार करत असताना महाराजाच्या गाठामध्येच आपल्याला हे शोधावं लागेल, इतरत्र मिळणार आहे. पहिला लाभ कोणता? महाराज आपल्या जीवनातला पहिला लाभ सांगतात. लाभ झाला बहुता दिसी, लाभो करा पुढे नाशी, मनुष्य देहाशी उत्तम दोरी दोरी. मनुष्य देहासारखा उत्तम महालाभ आम्हाला प्राप्त झाला, हा पहिल्यांदा प्राप्त झाला, हा महालाभ. इतर प्राण्यांच्या शरीरापेक्षा मनुष्याचा देह अत्यंत दुर्लभ आहे. दुर्लभ आहे. दुर्लभंत्रय एकच देवानुग्रह येतो खा. मनुष्यत्व मोक्षत्व महापुरुष संश्रया नरदेह दुर्लभ. येणेविषयी देहाचा जर आपण अभ्यासच केला तर कौतुक करण्यासारखं काय नाही. सगळं एकच चांगला गुण आहे ना, तर सगळंच अवगुण आहे. एकच चांगला गुण आहे, सगळे अवगुण आहे. उलट पुढे बोलू, इतर प्राण्यांच्या देहापेक्षा मनुष्याचा देह गुणाच्या बाबतीमध्ये सगळ्यात कमी. मनुष्य कितीतरी सुंदर झाला तरी मोरा इतका सुंदर होऊ शकत नाही. मनुष्य किती बलाढ्य झाला हात इतका बलाढ्य होऊ शकत नाही. मनुष्य किती पराक्रमी झाला तरी सिंह इतका पराक्रमी होऊ शकत नाही. आणि किती गुणवान झाला तरी राजहंस इतका गुणवान होऊ शकत नाही. पुढे बोलू, गुरुदेव धुंडा महाराज म्हणायचे, काही प्राण्यांना देवाने जन्मसिद्धी दिलेली. जन्मसिद्धी ज्याला सगळे नाव ठेवतात ना तो गाढव प्राणी. त्याच्यात काय गुणधर्म आहे? पाण्यातलं विष जगात फक्त एकाच प्राण्याला दिसतं, त्याचं नाव गाढव. पूर्वीचे लोक राजे युद्धाला निघाल्यानंतर आपल्या घोडदळाबरोबर सैन्याबरोबर गाढव घेऊन जायचे. का? परकीय शत्रूने आपल्या सैन्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या साठ्यात विष घालून घात करू नये म्हणून जलाशयातलं पाणी पात्रांनी घ्यायचे आणि गाढवा पुढे ठेवायचे. ते जर डोळे झाकून प्यालं तर समजायचं पाणी निर्दोष आहे, आणि भोंगून जर बाजूला गेलं तर समजायचं पाण्यामध्ये दोष आहे, त्यात विष. गाढव जगात असा एक प्राणी तो तहानेने मरे पण विषयुक्त पाणी पिणार नाही, हे गाढवाला कळतं. मी त्याचं हजारो रुपये खर्च करून माणसं PSI SP पदवी मिळवतात. काय उपयोग आहे? जी चोरी त्यांना सापडत नाही, जी चोरी कुत्रा सापडून देतो. का? कुत्र्याचं घामेंद्रिय अत्यंत तीक्ष्ण आहे. हे देवाने दिलेली जन्मसिद्धी. आपल्या पितरांची गती कावळ्याला कळते, त्याला जन्मसिद्धी नव्हे. दुधात पाणी मिसळायचं आपल्याला कळतं, त्याच्यावरच आपलं चालू. ते डिग्रीने तपासता येतं पण विलगीकरण करण्याची क्षमता आपल्यात नाही. राजहंसापुढे पाणी आणि दूध केलं ठेवलं ना, त्याच्यात असा गुणधर्म आहे, तो फक्त दूध पितो, पाणी तसं ठेवतो. चला दुसरं समज. मनुष्यात आधी अत्यंत विषारी. किती विषारी आहे? माणसाला जर साप चावला ना तर माणसाच्या शरीरातलं विष सर्पाच्या शरीरात जातं आणि त्या विषामुळे सर्प मरतो. मरताना काय दिसत नाही, देवाने दिलेलं त्याला एक स्वाभाविक ज्ञान. सर्पाने माणसाला दंश केला का तो पटकन बाजूला जातो, आपल्या शक्तीचं टोक दाताने तोडून टाकतो, त्या टोकातून माणसाचं विष आपोआप बाहेर पडतं. त्या विंचवाच्या नांगीत विष. विंचू केवढा, नांगी केवढी एवढी. खांका जर मारला तर रात्रभर झोप येऊ देत नाही. अशा विंचवाला एखाद्या भिंतीवरच्या पालीने जर पाहिलं ना, ती धावतच येते. आहे तसा विंचू जिवंत जळते आणि पचवून टाकते. आता अधिक विषारी कोण आहे? अशा पालीला जर दोन पायाच्या कोंबड्याने जर पाहिलं ना तुरु येतं, आहे तसंच मिळून टाकतं, पचवतं. आता पालीपेक्षा कोणी विषारी आहे? कोंबडा. आता पुढचं सांगू. इतका माणसाचा देह घाणेरडाने विषारी. मग सद्गुण कोणता? तुकोबराय सांगतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद
या देहाने देव मिळवता येतो नव्हे, प्रत्यक्षात देव होता येतो. नाशिवंत देता ब्रह्मलीन हाता ऐशी याची कथा पुराण. म्हणून याला पहिला लाभ म्हटलंय. लाभे लाभ गुणावरा. त्या बँकेमध्ये एक योजना असते 5 वर्षाचा अमृतपट योजना. तसा प्रकार मनुष्य देह मिळाला पहिला झालेला लाभ. आणि या मनुष्य देहामुळे संतांचं दर्शन झालं. हा दुप्पट झालेला लाभे लाभ गुणावरा. त्याचा परिणाम जीव झाला तरुषणी. 10 शब्दाचा अर्थ तृप्त. शरीराची तृप्ती वेगळी, मनाची तृप्ती वेगळी, बुद्धीची तृप्ती वेगळी आणि जीवाची तृप्ती वेगळी. आता वेळ संपला आपला, पण जीव तृप्त झाल्यानंतर बाकीच्या सगळ्या तृप्ती आपोआप होतात. तुका म्हणे जेव्हा थोर झाले सुख नाथवे भूकता. भगवान जो भगवान परमात्मा आनंदाचा कंद आहे तो प्रत्यक्षात आमच्या अनुभवात आला. आम्ही एकरूप झालो. आता कुठल्याही प्रकारची जीवनात इच्छा शिल्लक राहिली नाही. कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. हे आमच्या जीवनामध्ये बरं झालं. हे महाराज अभंगाच्या पहिल्या परदेशाहून झाले, परदेशाहून झाले, अलीकडे भाषेमध्ये खूप मोठा बदल होतो. मराठी भाषेमध्ये 25% इंग्रजी भाषेने आक्रमण केल्यामुळे अलीकडच्या मुलांना दोन्ही मराठी शब्द कळतात. हे बाळ तुला शृंगार शब्द कळतो का? शृंगार बरं जाऊ दे. मेकअप कळतो का? भाषेमध्ये बदल. ज्या मराठी भाषेकरता ज्ञानोबा आपल्या अस्मिता जागी करतात. माझा मराठाशी बोलू कौतुक. असं जर होत गेलं तर मराठी भाषिकांना शुद्ध मराठी बोलता येईल का नाही मोठी शंका. क्षमा मागून बोलू. जवळजवळ भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 74-75 वर्षे झाली तरी अजून आपली इंग्रजीची गुलामगिरी काही संपली नाही. किती दिवस लोकांच्या भाषेची गुलामगिरी करायची. कोर्टातले व्यवहार इंग्रजीतून, बँकेत इंग्रजी, मोबाईलमध्ये इंग्रजी. जर आमच्या महाराष्ट्राची मातृभाषा जर मराठी असेल
तर हे व्यवहार मराठीतून का नसावे पण काल एका समय कोणी म्हणणार हे बुवा इंग्रजीचा विरोधी दिसतो. मी विरोधी नाही. फर्गसन कॉलेजला एमएससी केमिस्ट्रीला असताना मला 89% मार्क्स आले. मी फर्गसन कॉलेजचा केमिस्ट्रीचा 1 नंबरचा. प्रसंग विशेषतः इतर भाषेचा आदर करा पण आपल्या मराठीशी मात्र स्वाभिमान राखा तर भाषा फार महत्वाची. महाराज सांगतात बरे देशावर धावू देशावर धावू. आता काय इंग्रजीचं फॅड निघलंय महाराज. एका काळात एसपी कॉलेजचे प्रिन्सिपल असणारे मामासाहेब दांडेकर 2 तासाच्या कीर्तनामध्ये चुकून इंग्रजी वाक्य येऊ देत नव्हते. आता अर्धा कीर्तन इंग्रजी होत आलं. काय फॅड आहे. आपण आपल्या मराठी भाषेचे जपलं पाहिजे. तिथं आपल्याला स्वाभिमान असला पाहिजे. देशाऊर म्हणजे देशोधडीला लागणं. एखादा श्रीमंताचा घराणा असावा. गर्भ श्रीमंती असताना विद्यमान काळातली पिढी व्यसनी निघाली. सगळी संपत्ती बर्बाद व्हावी. खाण्यापिण्याचं वांग व्हावं. अशा वेळेला त्या घरातली लोक गाव सोडून करता जातात. घराला कुलूप असतं. वटेवरची लोक म्हणतात का हो त्या घराला नियमित कुलूप आहे काय कारण आहे. लोक सांगतात काय सांगाव्या घरातली सगळी माणसं देशोधडीला लागली. तसं तुकोबराय म्हणतात बरं झालं मी देशोधडीला लागलो. याचा अर्थ असा पंच महाभूताने निर्माण केलेला हा देहरूपी देश ज्याला मी आणि माझा आतापर्यंत समजत होतो पण हा देश मी सोडला आणि आत्मस्वरूपाचा जो प्रांत आहे जो सच्चिदानंदाचा प्रांत आहे त्याच्यामध्ये मी प्रवेश केला. पण तो शब्दात येत आहे तुम्हाला सांगता येणार नाही. काय बोली बोलावी. निवृत्तीनाथांचा असाच एक अभंग आहे. फळले भाग्य मागे धन्य झाले संसारी श्री गुरु भेटले होते धरी पश्चिमेशी चालविले आत्मस्वरूप निर्धारी ते सुख काय सांगू वाक्य बोलताने बोलण्याच्या पलीकडचा हा अनुभव आहे. शब्द विन संवादू तुझे शब्दात असलेला परस्पर असलेला जो परमात्मा त्या परमात्म्यापर्यंत त्याच्या आत्मप्रकाशात आता मी एक रूप भगवत स्वरूप अवस्था मला प्राप्त झाली. हे काय बोलावं. हे आमच्या जीवनामध्ये बरं झालं. लाभेला बदुनावला जीव दर्शने श्री गुरु ज्ञानेश्वर लाभेला बदुनावला जीव झाला दर्शने. बाळकृष्ण अर्थात महाराजांच्या या 10व्या पुण्यस्मरणार्थ समापन्न झालेल्या भक्ती महोत्सवात माझ्यासारख्या एका सामान्य विद्यार्थ्याला 3ऱ्या दिवसाची सेवा अवगान करण्याची संधी पूजनीय गुरुवारी महाराजांनी मला वारकरी संप्रदायातल्या सगळ्या क्षेत्रातले मान्यवर उपस्थित. वारकरी गंधर्व आहेत. भक्तीपरायण किशोरजी महाराज प्रकाशजी महाराज अजून काही महाराज मंडळी. मृदंग क्षेत्रातलं फार मोठं वैभव हे भक्तीपरायण जाधव. आपण त्रिमूर्ती भगवत भक्त वारकरी संप्रदायावर अनन्य सेवा भावाने निष्ठा ठेवून वारकरी संप्रदायाच्या मर्यादेने आचरणाने आणि सद्गुणाने संपन्न असलेले आपण सर्वांगीण महापुरुष आपल्या सर्वांच्या पुढे महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अभंगावर केलेले चिंतन माझं नाही. स्वानंद सत्यवाशी पूर्णांग सद्गुरु जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत बरवे देशावर झालो